नमस्कार. गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर काय होतं, कधी कधी मुलांना भाजी अजिबात आवडत नाही किंवा खातही नाही. त्यावेळेस मग पोळ्या पण शिल्लक राहतात. मग त्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो. त्याच्यामुळे मी इथे काय केलेलं आहे, 2 पोळ्या या घेतलेल्या आहेत आणि त्यापासून छान असे लोहयुक्त असे लाडू बनवलेले आहेत आणि खूप स्वादिष्ट असे लागतात. नक्की करून बघा तुम्ही. एकदम सोपी अशी ही पद्धत आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 पोळ्या या घ्यायच्या आहेत. ह्या शिळ्या पोळ्या नाहीत. दुपारच्याच वेळेस मी हे लाडू बनवलेले आहेत, सकाळी केलेल्या होत्या. आणि तर आता या व्यवस्थित अशा चुरून घ्यायच्या आहेत. हातानेच व्यवस्थित असे मोठे मोठे तुकडे जसे चुरता येईल तसे चुरून घ्यायचे आहेत सुरुवातीला. हे पहा, याप्रमाणे आता मी बारीक करून घेतलेले आहे हातानेच. आणि तुम्हाला हवा तेवढा गूळ यामध्ये तुम्ही असा कापून घालू शकता. आता मुलांसाठी करायचं आहे म्हणून थोडंसं मी गूळ इथे जास्त वापरणार आहे. तुम्ही जर तुमच्यासाठी लाडू बनवणार असाल तर अगदी थोडासा इथे गुळाचा वापर केला तरी पण चालू शकतो. हे पहा, इथे आता हा गूळ कापून झालेला आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे लाडवाची चव ही खूप छान येते. आणि वरून असं पातळ करून तूप घ्यायचं आहे. थोडीशी इथे बडीशोप घालायची आहे. ती सुरुवातीला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता 2 बॅचमध्ये आपल्याला ही गूळ आणि पोळी व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे. आता सुरुवातीची जी बॅच आहे ती जरा थोडीशी बारीक करून घेतलेली आहे आणि दुसरी जी बॅच आहे ती फक्त प्लस मोडवर आपल्याला जाडसर करून घ्यायची आहे. म्हणजे लाडू हा खायला खूप चांगला लागतो. हे पहा, तुम्ही आता इथे पाहू शकता. याप्रमाणे मी जाडसर आता हे करून घेतलेलं आहे. आणि व्यवस्थित असं दोन्ही पण मिश्रण आता एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि आवडीनुसार लाडू छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्ही बांधू शकता. एकदम छान असे हे लाडू तयार होतात. मुले जर दुपारी घरी शाळेतून आले तर त्यावेळेस तुम्ही त्यांना हे लाडू देऊ शकतात. किंवा तुम्हालाही जर गोड खावं वाटलं तर 1-2 लाडू खायला काहीच हरकत नाही. मस्त असे 6 लाडू इथे 2 पोळ्यांमध्ये झालेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.